कारण आपण देखील यायचंय. अतिशय चांगला खेळ, अष्टपैलू असा खेळाडू अर्थातच करण गवळी याकडे पाहिलं जात आहे. आदरणीय सन्माननीय संतोषदादा यादव यांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर करण गवळी, विशू गायकवाड अर्थातच लंबोदर क्रिएशन आणि त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ही जर्सी आणि ती जर्सी देऊन या ठिकाणी करणचा गौरव केला जातो. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. करण भेट झाली ती अतिरंगी, अग तुझ्या ना माझ्या प्रेमाची वाट साऱ्या गावांपुंगी. मी तुझा संग्या ग आणि तू माझी संगी, मी तुझा संग्या ग तू माझी संगी. संग्याची संगी, संग्याची संगी, संग्या संग्या संग तुझी संगी, संग्याची संगी, संग्याची संगी, संग्या संग्या संग तुझी संगी. ही मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय यंदाच्या वर्षाची वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. अगदी त्या ट्रॉफीकडे आपण पाहत राहिलं तर सर पाहतच राहू असं वाटतंय. हुबेहूब चॅम्पियन ट्रॉफी आहे. चॅम्पियन ट्रॉफी अशीच असते ना, चॅम्पियन ट्रॉफी त्याच्यावरती कोरलेलं आहे. सो त्या चॅम्पियन ट्रॉफीचा लुक दाखवला गेला. ऑल सेट, ऑल गो, लेट्स प्ले. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. हा भरदा खऱ्या अर्थानं वाईट काढला गेलाय. हेमंत गडीगावकर अतिरिक्त धावेने धावेंचा श्रीगणेशा, दोन बंधूंची ती जोडी आहे. यावेळेला हलक्या हातानं पुश केला जातोय. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना अर्थातच एक चेंडूंचा खेळ, 2 धावा ह्या धावफलकावर आहेत. दुसरीकडे रामला आपण पाहतोय, 2 बंधूंची जोडी आहे. दोनों भाई दोनों तबाही आहे. आतापर्यंत झालेल्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये ह्या 2 खेळाडूंना खऱ्या अर्थानं प्रभावित करणारा तो खेळ हा सातत्यानं मैदानामध्ये दाखवलाय. MPLचे मैदान, आगाशीचं ते मैदान, नवापूरचं ते मैदान, हेमंतचा तो खेळ, रामचा तो खेळ सर्वांनी पाहिलाय. आणि त्या कारणास्तव ही बॅटल हे तितक्याच रंगतदार होणार आहे, ह्यातील मात्र शंका नाही आहे. पहिले 3 चेंडूंचा खेळ, 4 धावा धावफलकावर. हितेश भोईर आहे, ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेटचे उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहिल्यात असा खेळाडू अर्थातच हितेश भोईर आहे. आज दुखापतीमध्ये आहे, परंतु आपल्या संघासाठी, देवेशा तेजस 11 संघासाठी काय पण, कधी पण, कुठे पण असं सातत्यानं म्हटलंय. आणि तो हितेश भोईर आता मैदानामध्ये दुखापतीमध्ये असून हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. 4 चेंडूंचा खेळ, 5 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना राऊंड द विकेटचा मारा. पुढील चेंडू बफुटल्याहून यावेळेला थोडीशी चुकी आहे. बॅटची कडा होती, जवळजवळ ती संधी आली होती. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण मयूर पडेलकरला पाहतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आता शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या 5 मध्ये 6 धावा हे आतापर्यंत धावफलकावर. 1 टू गो, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 7 धावा धावफलकावर. ऐकूयात डीजे मयूर भोईरला. तुला नियाला येन, जुने जाग्याव माझी वाट हेरजो. पैजन होऊ देन तुला, कंगन होऊ देन, केसात मला ये तुला गजरा होऊ देन. मिला येन तुला नियाला येन, जुने जाग्याव माझी वाट हेरजो. होय पोशा ना घरा माहीत झाला तर तरी तू येच, मी वाट पाहतो. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 7 धावा ह्या धावफलकावर येत आहेत.
आमच्या सोबतीनं आमचे मॅन्युअल स्कोरर अर्थातच आशुतोष ठाकूर आमच्यापर्यंत आतापर्यंत अचूक माहिती पोहोचवत असताना एक क्रिकेट लवर आहे. आखूट टप्प्याचा चेंडू नो +1 चुकी आहे. आता नितेश पाटीलचे 2 हात हे डोक्यावर गेले होते. ओहो बेकार. नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंद्र्या बॉल, पणवत्या बॉल, Yes, वाटला yes, नक्कीच मयूर बेकार होता. आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याला 2 धावा धाफकावर फ्रीडचा चेंडू होता. अर्थातच पुन्हा एकदा ते जीवदान आहे हेमंत म्हणतो मला माहिती आहे आणि त्या कारणास्तव मी ती रिस्क घेतली होती. एक मिनिट थांबवते मृदुल. बघा बॅरिकेडच्या जवळ जर तुम्ही उभे आहात तर थोडंसं विचार करून उभे राहा, लक्ष देऊन उभे राहा. कारण जर का अचानक बॉल आला आणि जर लागला तर त्याची इजा खूप मोठी होऊ शकते. त्यामुळे विनंती आहे आपण बॅरिकेडच्या जवळ जेवढे पण उभे आहेत त्यांनी आपल्या ओन रिस्कवरती आणि लक्ष देऊन उभे राहा. असं पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वळतोय तुर्तास पाटील नेटवर्क आणि त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत एक गुड न्यूज येते की ह्या स्पर्धेला आतापर्यंत 10,000 लोकांनी हे पाहिलंय. 10,000 व्ह्यू. क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण आहे. लॉसन कोरिया ओल्ड इज गोल्ड. स्वतःला पूर्णतः झोकून दिलं होतं. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. क्या बात आहे. 1 हँडेड अगदी लॉसनच्या डावी साईडला होता आणि तेथून ह्या चेंडूला रोख लगावलं जात आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत धाफकावर 11 धावा. पुन्हा एकदा ती सिंगल 12 धावा धाफकावर आतापर्यंत येत आहेत. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 1.4 चेंडूंचा खेळ. एकीकडे प्रचंड मोठा अनुभव आहे, प्रचंड मोठा एक्सपिरियन्स आहे, दुसरीकडे यंग टॅलेंट आहे. 9 स्टार अर्थातच ऑलमोस्ट खेळाडू आपण पाहायला गेलं तर यंगस्टरचा तो भरडा आहे. आणि यंदाच्या वर्षामध्ये झालेल्या 3 ते 4 स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 9 स्टार ह्या संघाने प्रभावित करून सोडले. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत धाफकावर 13 आहेत. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 14 धावा धाफकावर. ऐकूयात डीजेला. पहिल्या 12 चेंडूंचा 14 धावा धाफकावर येत आहेत. पंच पुन्हा एकदा गंभीर पाटील ज्यांना आपण मैदानामध्ये पाहतो आणि गंभीरला आज वेगळ्या लुकमध्ये पाहतोय. हाफ टी शर्ट ग्रीन कलरचं टी शर्ट आहे. येतोय चेंडू सीमा रेखा बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. थोडासा तो गॅप होता आणि त्या गॅपला पाहिलं, निहाळला आणि चेंडूला दहाडून दिलंय सीमा रेखा बाहेर. चौकार. हेमंत गडीगावकर. काय खेळ आहे. हेमंतला सातत्यानं त्यासाठी ओळखला जातोय. छोटा तीर आहे लेकिन घाव करताय गंभीर. टॅपच्या साईडनं खेळला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 6 धावा आतापर्यंत मयूर पडेलकर वैयक्तिक खर्ची पडतोय. सांघिक धाफकावर आतापर्यंत 20 धावा. 2.2 चेंडूंचा खेळ. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 विनर संघ आणि त्या विनर संघातील ती लढत दिविश तेजस 11 विपक्ष 9 स्टार. क्या बात आहे. टिपलाय खेळ. संपलाय खेळ. रामला आता मैदान सोडावं लागतं. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, ठेव कृपा मावर अगदी गोल्यावर.
आई दर्शन घेईन. सर्वेश न्यू बॅटर. रामच्या खेळाला लागतोय पूर्ण विराम आणि त्याची जागा भरण्यासाठी आता सर्वेश पहिला चेंडू सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना 21 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहेत. दोन पूर्णांक 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. दुसरीकडून हेमंत गडीगावकर एकाकी झुंज एकाकी किल्ला आतापर्यंत नडवत असताना संघाचं संकट मोचक. वैयक्तिक ती 12 धावेंची खेळी. धावफलकावर आतापर्यंत 22 धावा धावफलकावर येतात. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. सर्वेस दुसरीकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न केला जातो. पहिल्या चेंडूवर सिंगल, पुन्हा एकदा ती सिंगल येत असताना पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 23 धावा धावफलकावर. ऐकूयात डीजेला. येस, धन्यवाद. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 23 धावा धावफलकावर. 23 झालेत आणि समर्थ फोटो स्टुडिओचे ओनर आदरणीय दीपकजी पागी फोटोशूट करत असताना आपण पाहताय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत दीपकजी पागी. आणि बरेचदा तुमच्या माहितीसाठी दीपकची प्रचंड मोठी मेहनत राहिले. दुपारच्या सत्रापासून आपण पाहायला लागलं तर ते स्टिकर लावणं, मैदानात झाडू मारणं, खेळपट्टी, प्रत्येक गोष्टीवर अगदी बारकाईनं प्रत्येकाचं नजर आहे. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. बघा 4 सिक्सरची ना, इथं तर 4चीच धमाल होते. पण सर्वेश हा वेगळी एनर्जी टाकत असताना ऑन साइडला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की धन्यवाद प्राण. डीजे. क्रिकेट जीव की प्राण आहे, प्रत्येकाचा जीव की प्राण. आणि वसई तालुक्याचं म्हटलं तर अंडरआर्म क्रिकेट आज सर्वांचं प्रिय आहे. छोटंसं असं मैदान आणि त्या छोट्याशा अशा मैदानात जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे अंडरआर्म क्रिकेट. आणि ह्या खेळांना संपूर्णतः भारत वर्षाला नव्हे तर सर्वांनाच वेळ लावून ठेवलेला असा तो खेळ आपण पाहतोय. 32 धावा आतापर्यंत धावफलकावर. अजून येणारे 3 चेंडूंचा खेळ हा बाकी असेल. सर्वेश आतापर्यंत प्रभावित करणारं काम. दुसरीकडून हेमंत गडीगावकर. लोअर फुलटाचा चेंडू पुन्हा एकदा. क्या बात आहे. प्रसन्न पाटील. स्वतःला झोकून दिलं होतं. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. अगदी वेगानं आला. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत धावफलकावर 33 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. सर्वेश आतापर्यंत प्रभावित करणारे बॅक टू बॅक 2 चौकार. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेनं पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये येते. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 34 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावर आहेत. 34 1 to go. हेमंत गडीगावकर समोर पुन्हा एकदा करण गवळी. 2 खेळाडूंच्या खांद्यात मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. 2 खेळाडूंना आतापर्यंत प्रभावित करणार तो खेळ केला, परंतु ऑनसाइडच्या दिशेला चुकी आणि येतोय चेंडू सीमारेखावर. अति घाई कधी कधी संकटात देखील नाही. त्याचंच उत्तम उदाहरण आता आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतोय. चुकी घडली. ज्या प्रकारची चुकी आहे आणि ते चुकीचं रूपांतर 4 धावा आणि 4 धावेनं धावफलक फुलताय 38 धावा ह्या धावफलकावर. आता येणारी 24-39 धावेंचं एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आहे. तुर्तास 2 पराभूत संघ आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण त्यांचा टॉस करणार आहोत. चला दोन्ही कर्णधार या टॉस साठी.
SSB एकनिष्ठ बोळींचा आणि हितांश क्रियांशी 11 दोन्ही संघाचे कर्णधार. चला मित्रांनो, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय, ह्याची देखील नोंद घ्यायची आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मॅच चालू करायची आहे. चला 9 स्टार 2 फलंदाज तेजस 11 दिविशा तेजस 11 फलंदाज पाठवायचे आहेत. हा मुख्य मंच आणि मुख्य मंचावर असणारे संपूर्णतः आयोजक, प्रत्येकाची प्रचंड मोठी मेहनत. आशुतोष डोंगरे पराभूत झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा आयोजकांच्या भूमिकेमध्ये आशूला देखील आपण पाहतोय. महेश यादव, अल्पेश कळंबे, आकाश साळुंके असेल, जयला आपण पाहतो. प्रचंड मोठी मेहनत प्रत्येकाची आहे. मया, महेश असेल, विजय असेल, संपूर्णतः फुलपाडा ग्रामस्थ, जीवदानी माऊली क्रिकेट क्लब, प्रचंड मोठी मेहनत आणि त्या बळावर ही स्पर्धा गुण्यागोविंदानं पार पडत असताना आजचा पहिला दिवस, पाठच्या 7 ते 8 महिन्यांपासून असलेली ही प्रचंड मोठी मेहनत. चेक चला टॉस चॅम्पियन आणि PPL आलाय. हितांश क्रियासने टॉस जिंकलाय म्हणून निर्णय. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि SSB एकनिष्ठ बोळींला सुद्धा. जॉन्टी थँक्यू सो मच जॉईन झाल्याबद्दल. आपल्याला विनंती आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेकीचा कौल जिंकला हितांश क्रियांश 11 प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी SSB एकनिष्ठ बोळींज या संघाला आमंत्रित केलंय. नेक्स्ट मॅच 2 पराभूत संघांमधील ती सुद्धा रंगतदार असेलच. तृतीयास मैदानाच्या आतमध्ये एका मोठ्या धावपलक्याचा पाठलाग होतोय का ते आपण पाहणार आहोत. जाऊयात सरळ समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी मायक्रोफोनवरती समालोचक मित्र तयार आहेत. मृदुल मेहर. यस, धन्यवाद. पहिल्या चेंडूवर सिंगल अर्थातच धावेंचा श्रीगणेशी केला जातो. पुढील चेंडू पुन्हा एकदा अगदी वेगानं तुर्तास सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना आपण पाहतो. येणारी 24 मध्ये 39 धावेंचं भलं मोठं पाठलाग धाफकावर करायचंय. परंतु ते पाठलाग करण्यासाठी प्रचंड मोठी क्षमता असणारे 2 खेळाडू, नयन कालुष्टे आहे दुसरीकडे, नितेश पाटीलला आपण पाहतोय चांगल्यारीत्या गॅदर आहे. निर्धाव चेंडू, येणारे ते निर्धाव चेंडू आणि आता आमचा अतिरिक्त खेळाडू डगआउटमधून देखील येथून टाळ्या वाजवत आहेत. पहिले 3 मध्ये 2 धावा धाफकावर नितेश पाटील आहे समोर. क्या बात आहे, अजून चांगलं क्षेत्ररक्षण. अंडरआर्म क्रिकेट, फलंदाजी, गोलंदाजी आणि त्याहून महत्वाचं काय असेल तर क्षेत्ररक्षण असतं. आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणून सातत्यानं 9 स्टार ही यंग टॅलेंट आणि हे यंगस्टर खेळाडू, या खेळाडूंकडे सातत्यानं आता पाहिलं जात आहे. पहिल्या 4 मध्ये 2 धावा धाफकावर येत असताना आता सिंगल धाव आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन सिंगल धाव धाफकामध्ये येते. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. 5 मध्ये 3. सर्वेश आज अष्टपैलू असा खेळाडू आणि सर्वेशने यावेळेला गती परिवर्तन आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना पहिल्या 6 मध्ये 4 धावा धाफकावर प्रभावित करणारी ती कामगिरी. प्रॉपर लाईन लेन टप्पा. पहिल्या 6 मध्ये 4. ऐकूयात DJ मयूरला. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. 6 मध्ये 4. 39चा पाठलाग आहे. टॅपच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ते सिंगल धाव धाफकामध्ये येते. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 5 धावा धाफकावर. हेमंत घडिगावकर विरोधात नितेश पाटील आहे. आतापर्यंत त्या धावेंना सर्वेशनं रोख लगावून ठेवलंय आणि आता येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थात आज नितेश पाटीलच्या खेळाला लागतोय पूर्ण विराम. फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. जीवदानी माऊली संघाचा आहे हो भारी दरारा. आहे हो भारी दरारा. आहे हो भारी दरारा. रणमैदानी भल्या भल्यांचे वाजडचे आणि चांगला उल्लेख केला. फुलपाडा लीगची खऱ्या आता
गावागावात नव्हे तर वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यामध्ये एक वेगळी चर्चा चालू आहे. अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटनं लावून ठेवलेलं ते वेळ अर्थातच वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. त्यानंतरचं कडवं देखील मयूर तितकंच महत्त्वाचं होतं. जीवदानी माऊली संघाचा एक वेगळा दरार आहे आणि तो दरारा देखील आपण उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. खोलवा टप्प्याचा चेंडू, 2 खेळाडू येत होते. येस नोचा दोघांकडून कॉल आणि त्या दोघांना निसटून येतोय चेंडू सीमारेखा बाहेर. चौकार. जीवदानी माऊली संघाचा आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा. येस, थँक्यू डीजे. 10 धावा धाफकावर 1.2 चेंडूंचा नव्हे तर 4 चेंडूंचा खेळ आहे. नो +1. 2 धावा धाफकावर येत असताना 12 धावा धाफकावर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आहे. पहिलं षटक 4 धावेंचं सर्वेशचं, त्यानंतर हेमंत घडिगावकर. अर्थातच मॅगी थोडासा आतापर्यंत तो खर्ची पडतोय. वेगवान गतीचा चेंडू आणि त्याला चांगल्यारीत्या गॅदर. सिंगल धाव तुर्तास धावफलकामध्ये येत असताना 39 धावेंचं आव्हान हे धावफलकावर आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 13 धावा धावफलकावर. क्या बात आहे. रिबाउंड पाहिला हा. जितक्या वेगानं मारला होता तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 13 धावा धावफलकावर. ऐकूयात डीजेला आणि त्यानंतर येऊयात मॅचच्या इक्वेशनच्या दिशेनं देखील. रण मैदानी भल्या भल्यांचे वाजविती हो बारा, वाजविती हो बारा, वाजविती हो बारा. बारोंडा माऊली संघ हा मैदानी खेळतोय घरच्या. यस, धन्यवाद डीजे. बारोंडा माऊली, आई बारोंडा 11. फुलपाडा नगरी म्हटलं तर अंडरआर्म क्रिकेटची एक वेगळी खान आहे, एक वेगळा खजिना आहे आणि तो देखील प्रेक्षणीय सामना, ती एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सॅटर्डे नाईट फुलपाडा स्टार विपक्ष वसई विरार स्टार. मॅचच्या दिशेनं तोताच 39 धावेंचं ते पाठलाग आहे. अजून एक चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण, अजून एक निर्धाव चेंडू येतोय. आता मॅचचं इक्वेशन काय येणार आहे? 10 मध्ये 25 धावा ह्या धावफलकावर बनवायच्या आहेत. आतापर्यंत 14 धावा धावफलकावर आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. लोअर फुलटचा तो चेंडू आणि 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा बाहेर. चौकार. बारोंडा माऊली संघ हा मैदानी खेळतोय घरच्या. बारोंडा 11 संघ हा मैदानी खेळतोय घरच्या. बाफूट लावून खेळण्याचा प्रयत्न टॅपच्या साईने खेळला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडत असताना धावफलकावर आतापर्यंत 19 धावा. 2.4 चेंडूंचा खेळ. प्रवीण येणारे 8 चेंडू मध्ये 20 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. पडतोय, नडतोय, परंतु चेंडूला अडवतोय. तो चेंडूला अडवण्याचा तो प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आतापर्यंत यशस्वी आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना धावफलक 20 धावा धावफलकावर. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 7 धावा धावफलकावर. 1 to go. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा. शेवट गोड आहे. नयन आतापर्यंत मैदानामध्ये ती झुंज देतोय, ती कडवी लढत देतोय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 24 धावा धावफलकावर. ऐकूयात डीजेला. त्याच्या व्हिडिओ आलेत ट्रेंडिंगला वाढे फॅन फॉलोविंग त्याची. त्याच्या व्हिडिओ आलेत ट्रेंडिंगला वाढे फॅन फॉलोविंग त्याची. सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची. सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची. सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची. सारी दुनिया झाली. थँक्यू डीजे. येणारे 6 मध्ये 15 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. 39 धाव्यांचा तो पाठलाग आणि तो पाठलाग करण्यासाठी आता 2 खेळाडू आतापर्यंत एकाकी झुंज, एकाकी ती कडवी लढत. येणारे 6 मध्ये 15 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. पहिला चेंडू येतोय सीमारेखा बाहेर. चौकार. काहीतरी
युनिक करतोय रोज अनोखा त्याचा हाय अंदाज अनोखा त्याचा हाय अंदाज अनोखा त्याचा हाय अंदाज पाठीशी त्याच्या आहे थँक्यू डीजे. 5 चेंडू 11 धावेंची गरज आहे. 39 धावेंचं ते पाठलाग. या अगोदर आपण पाहिला होता तो सामना 44 धावेंचा तो पाठलाग झाला होता. तो यशस्वी पाठलाग पाहिला होता त्यावेळेला राहुल मोरे होता. परंतु यावेळेला नयन कालुष्टे दुसरीकडून करण गवळी आहे. आता येणारे 4 मध्ये 10 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. 4 चेंडू 10 29 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. टॅपच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न टॅपच्या साह्याने आणि पंचांचा डिसिजन. आता ऍक्शन रिप्ले. आता प्रत्येकाची नजर ते ऍक्शन रिप्लेवर आहे. खेळपट्टीवर चेंडू तो टॅप केला जातोय की खेळपट्टीच्या बाहेर आहे आता ते पाहिलं जात आहे. खेळपट्टीवर विकेटवर दाखव मित्र. माथ्यात फुले पुरे कादोला भरल्यात माथ्यात फुले पुरे कादोला भरल्यात दादे मला नवरो केले हे डीजे. अर्थात सिंगल धावेने आता धावफलकावर मॅच इक्वेशन येणारे 3 चेंडू 9 धावा धावफलकावर बनवायचे. 30 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. 39 धावेंचा तो पाठलाग आहे आणि तो पाठलाग तो रंगलेला सामना रोमांच थरार पदालित्य संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध हे सर्व काही या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे यंग स्टार कास्ट अर्थातच 9 स्टार हेमंत घडीगावकर आणि त्यांचं संपूर्णतः ते टीम तर दुसरीकडे तेजस 11 आहे. 2 चेंडू 8 धावेंची गरज. अर्थातच 2 चेंडू 2 चौकारांची गरज आहे. 2 मध्ये 2 लगावले जातील का? समोर एकाला रोकायचं आहे. रोहितला आता रोकायचं आहे. नयनला आता टोकायचं आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये आता स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी ती लढत आहे. 2 चेंडू 8 धावेंची गरज आहे. नयननं आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ केलाय. वैयक्तिक ती 18 धावेंची खेळ आतापर्यंत नयनची आपण पाहिले. परंतु आता सामना फिनिश करणार का ह्यावर नजर आहे. टॅपच्या साह्याने खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये येत आहे. आता 1 मध्ये 7 धावा. लक फॅक्टर येथून येणारा नोवर येणारा तो चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये जिवंत ठेवेल. परंतु ती चुकी रोहित करणार का यावर आता नजर आहे. सामना फिनिश. सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम 9 स्टार. परंतु दिविशा तेजस 11 संघ आपण देखील अतिशय चांगला खेळ दाखवला मैदानात. हार्ड लक टीम. पुढील मॅच साठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अरे हळदीला मांडवण करताना पोर काय